वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द इथिक्स डिस्कशन. पहा, आपण पर्सुएशन टॉपिक बद्दल चर्चा करत होतो आणि त्या पर्सुएशन टॉपिक मधील 2 पॉइंट ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आणि ते 2 पॉइंट म्हणजे एक म्हणजे सोर्स, त्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स पाहिले: सोर्सची क्रेडिबिलिटी, सोर्सची पॉवर आणि सोर्सची लायकलेबिलिटी, म्हणजे सोर्स बद्दल, स्रोत बद्दल असलेली आवड. त्यानंतर पाहिले होते मेसेज. मेसेज म्हणजे संदेश, तुम्हाला जो मेसेज पोहोचवायचा आहे त्या मेसेजमध्ये, त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर पाहिले, जसे की इमोशनल असेल, लँग्वेज कोणत्या स्वरूपात असली पाहिजे, राईट. सो त्याच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी किती असल्या पाहिजे, सायंटिफिक गोष्टी किती असल्या पाहिजे, फिअर अपील असली पाहिजे, तुमच्या मूल्यांवर आधारित असले पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. थर्ड इम्पॉर्टंट थिंग आहे ऑडियन्स. तुम्ही, लेट सपोज मी किती क्रेडिबल सोर्स, ठीक आहे, मी ऑथेंटिक सगळ्या ठिकाणाहून इन्फॉर्मेशन योग्य गोळा करून आणली, हे इथिक्स बद्दल चांगली पुस्तकं रीड करून, माझ्या अनुभवाचा वापर करून मला मार्क्स मिळालेत, ह्या गोष्टीवरच्या आधारावरती माझा अनुभव, एक्सपिरियन्सेस, माझं नॉलेज, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, एकदम चॅनल कम्युनिकेशन, पण मेसेज जो लाऊड अँड क्लिअर समजून सांगितला, तुम्हाला समजेल अशा भाषेत. पण तुम्ही ऑडियन्स जर ऐकायचंच नाही ठरवलं, तर कोणीच काही मत परिवर्तन करू शकणार नाही. सो बऱ्याच वेळा काय केलं तर पॉलिटिकल लीडर सुद्धा आहेत, ते पॉलिटिकल लीडर सुद्धा क्रेडिबल सोर्स असतात, राईट. सो क्रेडिबिलिटी असते त्यांच्याकडे, यस, चांगले सरकार चालून दाखवलेले त्यांनी. बऱ्याच वेळा ही पण गोष्ट असते की त्यांना जो मेसेज द्यायचा तो पण चांगला असतो, की विकासासाठी असेल, मी विकास करून दाखवला, मी डेव्हलपमेंट करून दाखवली, मी डेव्हलपमेंट करू शकतो, ते व्हिजन पण दाखवलं, तरी तुम्हाला ऑडियन्स आहे ना नाहीच ऐकायचं, ठरवलंच याला बदलायचं. जसं असं म्हटलं जातं, 2024 मध्ये महाराष्ट्रातील लोकांनी सरकारला एक धडा शिकवला, की अशा टाईपचं पॉलिटिक्स आम्हाला एक्सेप्टेबल नाहीये, असं म्हटलं जातं. पॉलिटिकल जो स्टडी केला जातो एक इलेक्शन नंतर, त्याला वोटिंग बिहेवियर किंवा इलेक्टोरल बिहेवियर असं देखील म्हटलं जातं. सो त्याच्यामध्ये एक जनरल चर्चा अशी चालू आहे, की महाराष्ट्रातील लोकांनी असू द्या, उत्तर प्रदेशमधील लोकांनी असू द्या, सरकारला धडा शिकवला. धडा शिकवला म्हणजे काय? सो जेव्हा लोक इगोवर घेतात स्वतःच्या गोष्टी, की आम्हाला किंमत देत नाही ना, ठीक, इलेक्शन मध्ये पाहून घेतो. सो त्यावेळेस एक तुम्हाला रिव्हर्वेशन जाणवतात किंवा ते रिव्हेंज जाणवतं एक प्रकारे, एक स्वरूपाचा. सो ज्यावेळेस ऑडियन्स काही ठरवते ना, जर ऑडियन्सने ठरवले नाहीच ऐकायचं, तर स्रोत कितीही क्रेडिबिलिटी असू द्या, मेसेज किती लाऊड अँड क्लिअर असू द्या, मत परिवर्तन होत नाही. सो ऑडियन्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स अत्यंत महत्वाच्या आहेत. इंडिव्हिज्युअल्स आर प्रेझेंटेड विथ लॉजिकल आर्ग्युमेंट सपोर्टेड बाय द रिलिव्हंट फॅक्ट्स, दे आर लाईकली टू बी परस्युएड. सो त्यांनी सांगितलं की ऑडियन्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत. लेट सपोज तुम्ही खरंच कष्टाळू आहेत, तुम्हाला जेन्युअनली अभ्यास करायचा आहे, तुम्हाला खरंच पोस्ट काढायची, तुमच्याकडे त्याच्यासाठी भूक आहे मोठ्या प्रमाणात, ही गोष्ट दिसली तर तुम्ही ऑटोमॅटिक ज्या गोष्टी पॉझिटिव्हली सांगताय ते फॉलो केले जातात. रेग्युलर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली जाते. सो सर चेक करू नाही करू, मी माझं काम मी चेक करणं, सॉरी लिहिणं तर मी लिहित राहील, मी लेक्चर्स कंटिन्यू करेल, मी सातत्य ठेवीन. सर म्हणतात ना, सिरियस राहायची गरज नाही, सिन्सिअर राहा, पेशंट ठेवा, स्वतःमध्ये संयम ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा, सातत्य ठेवा, ब्रेक घेणार नाही. सो जी मुलं आहेत ना ती करणार आहेत, मुलं म्हणतो मी त्यावेळेस मुली पण, राईट. सो जी सिन्सिअर आहे ते करत राहणार आहे. सो ही ऑडियन्सची कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसऱ्या अँगलनी यांना फ्री ऑफ कॉस्ट द्या, यांना पैसे भरून क्लास लावा, फक्त क्लासला जाऊन घरी येऊन बघता बसणार, बस आज क्लास केला, बापरे खूप दमलो. त्याला जे करायचं ते करणार, ते स्टडी नाही करणार. सो बऱ्याच वेळा ऑडियन्सवर डिपेंडंट असतं. थर्ड थिंग, ऑडियन्सच्या इंटेलिजन्सवर पण डिपेंड असतं. सो एखादा पर्सन 10वीतून सोडून दिला आणि त्यानंतर तो मजुरी करतोय, त्याला मी जर पॉलिटिकल सायन्स शिकवायला बसलो, तर ही स्टुपिडिटी सोर्सची क्रेडिबिलिटी किती असू दे, ऑडियन्स तेवढ्या इंटेलेक्च्युअल लेवलला गप्पा मारायला तयार आहे का, ऐकायला तयार आहे का? तुम्हाला सर नाही, तुम्ही त्याची अक्कल काढताय, नाही. प्रत्येक जण तेवढं इंटेलेक्च्युअली कॅपेबल नाही, ही गोष्ट मान्य करण्यात हरकत नाही. जसं की प्रत्येक जण फिजिकली पण सेम स्ट्रेंथ नाही प्रत्येकाची. कदाचित माझी स्ट्रेंथ पेक्षा कोणाची दुसरी जे रोज एक्सरसाइज करतात, PSI, DYSP, IPS आहेत, यांची स्ट्रेंथ कदाचित इव्हन त्यांच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली जे मिलिटरीमध्ये त्यांची स्ट्रेंथ जादा असेल, जे मिलिटरीमध्ये त्यांच्यापेक्षा पण स्पेशल फोर्सेस वाले कमांडो त्यांची स्ट्रेंथ जादा असेल. तशाच प्रकारे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी. मग ज्या त्या इंटेलेक्च्युअल लेवलला जी ती गोष्ट समजून सांगता आली पाहिजे. बट नाही सांगता आली, जर मी 8वीच्या मुलाला फिलॉसॉफी शिकवायला गेलो, उदाहरण सांगतो, एक ड्युएल मोरॅलिटी किंवा ड्युएल फिलॉसॉफी आपल्याकडे आहे. म्हणजे काय, की मी आत्मा आणि परमात्मा ह्या गोष्टींबद्दल बोलायला, डिस्कशन करायला सुरुवात केली. सो आत्मा म्हणजे सेल्फ आणि परमात्मा म्हणजे गॉड, सो सुप्रीम पॉवर. सो काही संत असतील, काही फिलॉसॉफर असतील, त्यांचं म्हणणं आहे की आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. तर काहींचं म्हणणं आहे आत्मा आणि परमात्मा वेगळे आहेत. काहींचं म्हणणं आहे, काही संतांचं किंवा काही फिलॉसॉफर्स, तत्वज्ञानी लोकांचं म्हणणं आहे, तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल, म्हणजेच तुमच्या आत्म्याला मोक्ष पाहिजे असेल आणि तो परमात्म्याकडे जावा असं तुमची इच्छा असेल, तर तुम्ही कर्म करत राहा.
फळाची अपेक्षा करू नका. कर्मण्येवाधिकार असते म्हणतात, राईट. सो कर्माची अपेक्षा करू नका. जर तुम्ही नैतिक कर्म केले असेल, जे तुम्हाला अपेक्षित आहे ते कर्म केले असतील, तर तुम्ही परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकता. तर अदरवाईज दुसऱ्या बाजूने सांगितलं जातं की तुम्ही धर्माचं रक्षण करणं गरजेचं. आणि धर्म इथं म्हणजे रिलिजन नाही, धर्म म्हणजे ड्युटी. तुम्हाला ज्या धर्मासाठी, ज्या ड्युटीसाठी, जे कर्तव्य पार पाडण्यासाठी पाठवलं आहे, तुम्हाला ते कर्तव्य पार पाडणं आहे. त्यामुळे तुम्ही नैतिकता अनैतिकता शोधायची नाही. सो ह्या 4 फिलॉसॉफी ज्या सांगतात आत्मा आणि परमात्माचा रोल काय आहे, त्यांच्यातला संबंध काय, कनेक्शन्स काय. आता जस्ट रिवाइंड करून बघा, मी 2 मिनिटापूर्वी जे बोललो ते सगळ्यांनाच कळलं का? नाही. मी गॅरंटी देऊन सांगतो सगळ्यांना कळलं नाही. आणि जर कळलं असेल तर याचा अर्थ मी जे तत्वज्ञान सांगतोय तुम्ही ते राईट अंडरस्टँडिंग आहे. हेच तुमच्या घरच्यांना ऐकून बघा एवढा पार्ट. किंवा घरात कोणी लहान बाळ असेल, किंवा लहान बाळ म्हणण्यापेक्षा लहान स्टुडंट असेल कोणी 10वीच्या आतमध्ये, त्याला ऐकून दाखवा, त्याला कळतंय का सांगा. नाही कळणार. हेच मला सांगायचं. सो बऱ्याच वेळा ऑडियन्सच्या इंटलेक्च्युअलनेस वरती पण डिपेंडेंट असतात या गोष्टी. रेफर्स टू द इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ॲबिलिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल. Intelligent people, because of their superior critical thinking abilities, are less likely to be influenced. So दुसरी गोष्ट पण सांगितली की जी लोक इंटेलिजंट आहे, स्मार्ट आहे, त्यांना इन्फ्लुएन्स करणं, त्यांचं मत परिवर्तन करणं फार सोपं नसतं. का सोपं नसतं सांगतो. तुम्ही एखादी गोष्ट त्याला पटवून देण्यासाठी सांगायला गेले तर त्यांच्याकडे 4 गोष्टी अल्टरनेटिव्ह तयार आहेत काउंटर आर्ग्युमेंट. त्यांना मी इंटेलेक्च्युअल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज तुम्ही कन्व्हिन्स करायला गेले एखाद्याला की नाही तुम्ही बीजेपीला वोट करा, नाही तुम्ही असं करा की वुमेन बद्दल तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करा, नाही तुम्ही इकॉनॉमिक्स बद्दल तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करा. मी मुद्दाम सगळ्या अँगलनी एक्झाम्पल्स घेतोय, सगळ्या सेक्टर मधले. नाही तुम्ही पर्यावरणाबाबत तुमचा दृष्टिकोन चेंज करा. फॉर एक्झाम्पल, लेट्स से मला तुम्ही कन्व्हिन्स करायला गेले की नाही अत्यंत गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट किंवा पूर्ण जगामध्ये पर्यावरणाबाबत जी मुवमेंट चालू आहे, मोहीम अत्यंत योग्य रीतीने चालू आहे, असं तुमचं सांगण्याचं, कन्व्हिन्स करण्याचा मला प्रयत्न आहे. हे अग्रीमेंट झालं, IPCC अग्रीमेंट, पॅरिस अग्रीमेंट झालं, नेट न्यूट्रॅलिटी आलं, दुनिया. मी तुम्हाला उलट्या अँगलने समजून सांगेल कशा प्रकारे आपल्यासोबत फ्रॉड चालू आहे. कारण का मी तेवढं एक्सटेन्सिव्ह रिडिंग केलेले, मी तेवढं एक्सटेन्सिव्ह नॉलेज गेन केलेलं आहे. ऑब्व्हियसली पॉलिटिकल सायन्स पर्स्पेक्टिव्हनी. सो पॉलिटिक्स ते इन्व्हॉल्व्ह होणारच. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही एखाद्या पर्सनला, जर तो तुमच्या कुवतीपेक्षा इंटेलिजंट असेल, तुमच्यापेक्षा इंटेलिजंट असेल, त्याला एखादी गोष्ट कन्व्हिन्स करून सांगायला जाल तर कदाचित ती लवकर ऍक्सेप्टेबल होणार नाही त्याचं मत परिवर्तन. कारण त्याच्याकडे काउंटर आर्ग्युमेंट्स तयार आहे. भले तो त्या गोष्टीवर विश्वास ठेवू अगर ना ठेवू, काउंटर. म्हणून तुम्ही पाहिलं असेल इंटेलेक्च्युअल लोक सहजासहजी एका कोणत्याही पार्टीशी अफिलिएटेड नसतात. राईट विंग पार्टीशी तर बिलकुल नाही. तर तुम्हाला राईट विंग पार्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी इंटेलेक्च्युअल लोक, मी म्हणत नाही बिलकुल नाहीत म्हणून, बट थोडीशी कमतरता भासते. कारण का ती इंटेलेक्च्युअल लोक सहजासहजी कोणाचे फॉलोअर होत नाही. ते प्रत्येक गोष्ट क्रिटिकली अॅनालाइज करून आपले डिसिजन घेत असतात. सो म्हणून बऱ्याच वेळा ऑडियन्सची जी इंटेलेक्च्युअलिटी ना त्याच्यावर पण डिपेंडेंट असतं. अजून भरपूर सारे, मी तर 2च फॅक्टर आणले. तिसरा फॅक्टर आहे झोन ऑफ ऍक्सेप्टन्स. की ऑडियन्सचा ऍटिट्यूड कसा आहे की गोष्टी मत परिवर्तन घेऊन बदल, स्वतःचं मत चेंज करण्यासाठी तो तयार आहे का, तो जो बदल होता ते तो ऍक्सेप्ट करण्यासाठी तो तयार आहे का. सो ह्या गोष्टींवरती पण डिपेंडंट राहतात बऱ्याचशा गोष्टी. की कशा प्रकारे जो टार्गेट ग्रुप आपण फोकस केलेला आहे तो ऑडियन्स आहे, तो ऑडियन्स ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार आहे का, यावरती पण बऱ्याच वेळा डिपेंड राहतो. सो तुम्ही समजायचं. सो बऱ्याच वेळा बघा जे कलाकार आहेत ना ते सुद्धा म्हणतात की उत्तम ऑडियन्स भेटला ना सो आम्हाला सुद्धा परफॉर्मन्स करायला मजा येते. कारण का तशा टाईपचा ऑडियन्स पाहिजे असतो. शास्त्रीय संगीताला गेलो आणि फक्त माना डोलवलेत, सो त्याला समोरच्याला कळते की हे जेन्युअनली शास्त्रीय संगीत त्यांना समजू राहिले की फक्त माना डोलवतात. ते तुम्हाला बोर झाले, तुम्ही जांभळ्या देताय. विचार करा, एखादा समोर सपोज एखादा कॉमेडियन आहे आणि तो पुढे कॉमेडी करतोय आणि तुम्ही रडताय, तो भाई म्हणणार आहे मी काय करू राहिलो, त्याला तो डिप्रेशन मध्ये जाणार आहे, त्याचे जोक्स फेल होऊ राहिले. सो ऑडियन्सवर ती तेवढं डिपेंडंट असतो. आणि म्हणून इथे पण मी सांगतो, इथे मराठी एमपीएससी करणारे हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न किंवा युपीएससी सुद्धा मराठीतून करणारे किंवा पुण्यात युपीएससी प्रिपरेशन करणारे ना, हे जे ऑडियन्स आहे ना, यांनी खराब सवय क्रिएट केलेली, खराब काही टेंडन्सीज क्रिएट केलेल्या आहे इन टर्म्स ऑफ प्रिपरेशन. की मजेत राहून चालू शकतं, त्या लेवलला तुम्ही स्ट्रगल करायची गरज नाही, रिलॅक्स मध्ये चाललेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा आपल्याला 2 तास एक्स्ट्रा काढावं लागतात. त्या चहाच्या नादात करायचे 2-2.5 तास निघून जातात, आपल्याला कळत नाही. आपण मेंटॅलिटी अशा डेव्हलप केलेल्या आहेत ना, आपण फार चुकीच्या सवय लावलेल्या आहेत, फ्री ऑफ कॉस्टच्या सवय लावलेल्या आहेत आपल्या बऱ्याचशा वेळा. आपण याचा पाय मागोड, त्याचा पाय, तर कोणाला मोटिवेट नको करायला. आपले डिस्ट्रॅक्शन्स फार आहे पुण्यात, फेस्टिवल्स असू द्या, घरी फ्रिक्वेंटली जाणं असू द्या, भरपूर साऱ्या गोष्टी.
तो सांगण्याचं उद्देश काय आहे की आपण ऑडियन्स कशा प्रकारे श्रोत्याला प्रतिसाद देतोय तशा प्रकारे तुम्हाला देणार. तुम्ही अकाउंटेबल ठरवलं पाहिजे. तुम्ही जिथं काही जे काही गोष्टी करताय, फॉर एक्झाम्पल तुमचं कॉलेज आहे, तुमच्या कॉलेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला चांगले इंजिनियर बनवलं, तर तुम्ही कॉलेजला विचारलं पाहिजे की तुम्ही आम्हाला चांगले इंजिनियर बनवण्यासाठी काय करताय. पण आपल्याला ती सवयच नाही राहिली. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जर 1,00,000 रुपये भरताय, 1,00,000 रुपये जोक नाही. घरच्यांना विचारा 1,00,000 रुपये काय असते, त्यांना किती कष्ट घ्यावे लागले ते देण्यासाठी. सर 1,00,000 रुपये तुम्ही भरताय, तुम्ही विचारलंच पाहिजे की 1,00,000 भरतोय आम्ही. जसं की मी मागच्या वेळेस पण एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, कोणती तरी एक नीट जेई प्रिपरेशन करून घेणारे एक इन्स्टिट्यूट आहे. सो त्यांचा किती मोठा किस्सा, माझ्या इन्स्टाला मी स्टोरी पण टाकली होती. किती फसवेगिरी होती की आम्ही लाखो रुपये तुमच्याकडे भरतोय, तुम्ही जे प्रॉमिस केले ते टीचर पण नाही. तुम्ही केवळ अशा लोकांना भरताय की जे स्वस्तात अवेलेबल होतात ते, किंवा नेपोटिझम करतात की तुमच्याच घरातलं कोणतरी आणून टाकले टीचर म्हणून. ऍक्च्युअली त्या पर्सनचा जेईचा काही संबंध पण नाही. अगोदर मात्र अट्रॅक्ट करण्यासाठी पैसे फी गोळा होत तर चांगले टीचर, आणि नंतर नाही. सो ही चुकीची गोष्ट आहे. नैतिकदृष्ट्या पण, लिगली पण हे ऑडियन्सवर डिपेंड आहे. तुम्ही नाही त्यांना अकाउंटेबल ठरवलं तर ते काय म्हणणार आहे, पैसे दिलेत निघा आता. ठीक आहे. असो. नेक्स्ट, चॅनल फॅक्टर. चॅनल फॅक्टर म्हणजे काय, मी कोणत्या माध्यमाच्या दृष्टिकोन, मी युट्यूब मधून सांगतोय. लेट सपोज आता मी हेच जर फक्त व्हॉइस रेकॉर्डिंग केलं असतं आणि मग तुम्हाला सांगितलं असतं हे अशा पद्धतीने आहे, तर तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं पण नसतं. कदाचित मी दिसतोय समोर, पीपीटी दिसते समोर, ह्या माध्यमातून तरी काही जण ऐकतात, राईट. सो अजून इंटरॅक्शन होणार आहे. एकदा अजून काही थोडे इन्स्ट्रुमेंट्स आले आपले का अजून इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहे, त्याच्यावरती ट्रायल अँड रन पण चालू आहेत, राईट. सो अजून इंटरॅक्टिव्ह होणार आहे. मी तुमच्याशी कम्युनिकेशन करू शकणार आहे. काही गोष्टी लाईव्ह सुरू होणार आहे. तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन असेल, तुमचे अँसर रायटिंग प्रोग्राम असेल, ह्या गोष्टी हळूहळू सुरू होणार आहेत, राईट. बट मी सांगितलं फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर त्याला पेशन्स ठेवावे लागतील. गोष्टी जर मी चार्ज करत नाहीये तर गोष्टी अशा नाही होणार. ठीक आहे. तुम्ही ज्या गोष्टी पैसे भरूनच तुम्हाला आशा मिळत नाही ना, त्या गोष्टी तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, थोडंसं समजून घ्यावं लागेल. बट तुम्ही घेताय आणि खूप अप्रिशिएटिव्ह आहे, त्याबद्दल पण धन्यवाद. सो यूज द अप्रोप्रिएट चॅनल ऑफ कम्युनिकेशन. संवादाचं जे माध्यम आहे ते तुम्हाला योग्य निवडावं लागेल. जसं केस स्टडीच्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलं, त्यावेळेस ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तुम्ही जर योग्य माध्यमातून जर कम्युनिकेशन केलं नाही, फॉर एक्झाम्पल जे काही मुलींचे पॅरेंट्स आहेत त्या गावातील, त्या सर्वांना बोलवलं, त्यांच्याशी 1 to 1 इंटरॅक्शन केलं, की त्यांना ॲश्युरन्स दिलं की एक मी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, मी एन्श्योर करतो की पुन्हा असा प्रकार होणार नाही. एक चौकी छोटीशी उभी करतो जिथे एक पोलीस ड्युटीवर असेल शाळेच्या दरम्यान, शाळेची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करतो की वॉचमॅन असेल, तुम्ही बस सेवा चालू करा जेणेकरून तुम्हाला घरात मुलींना आणून सोडण्यात येईल, ड्रॉप करण्यात येईल. सो काही ना काही मी असं कम्युनिकेशन, अदरवाईज मी एक नुसतं सर्क्युलर इश्यू केलं की सर्वांनी शाळेत पाठवावे कंपल्सरी आहे, संपला विषय. ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं का नाही याची खात्री नाही केली. सो कोणत्या माध्यम मी स्वीकारतोय ते माझा मेसेज पोहोचवण्यासाठी हे देखील अत्यंत उपयोगी असतं किंवा महत्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले स्ट्रीट प्लेज. बऱ्याच वेळेस पहा की चांगले जे सोशल मेसेजेस आहेत, संदेश आहे सामाजिक काही, ते पोहोचवण्यासाठी स्ट्रीट प्लेज केले जातात, राईट. सो पथनाट्य म्हणतो आपण त्याला. ते सुद्धा इफेक्टिव्ह मेसेजेस आहेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. सो भरपूर आहे. युट्यूब चॅनल असेल, बऱ्याच वेळा पुस्तकाच्या माध्यमातून असेल, राईट. सो लेक्चरच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून, काही आर्टच्या माध्यमातून, फिल्म्सच्या माध्यमातून. मी एक एक्झाम्पल दिले, तुम्ही ठरवायचे, हे तुमची क्रिएटिव्हिटी वापरायची. नेक्स्ट, हाऊ टू मेक अ परस्युएशन इफेक्टिव्ह. मग हे परस्युएशन, हे मत परिवर्तन कसं इफेक्टिव्ह बनवता येईल. पहिलं, इस्टॅब्लिश अ पॉझिटिव्ह रेपो. रेपो म्हटलेले रॅपोर्ट म्हणतात किंवा रेपो म्हणतो आपण. बाय इस्टॅब्लिशिंग अ कॉमन ग्राउंड, की तुमच्यात आमच्यात फरक काही नाही, तुम्ही आणि आम्ही सेम आहोत आणि दोघांचा इंटरेस्ट सेम आहे. जसं की दोघांचा इंटरेस्ट आहे प्रिपरेशन करणं, अभ्यास करणं. हे कॉमन ग्राउंड इस्टॅब्लिश करा. तुमचा एक रेपो तयार करा, राईट. आणि रेपो डझंट मीन की लेट सपोज तुम्ही मला बाहेर पाहिलं आणि म्हणतात अरे काय आहे सर असंच फिरतात हे, याने रेपो चेंज होत नाही. रेपो कशाने चेंज होतो की एक कॉमन ग्राउंड, की तुम्हाला प्रिपरेशन करायचं, मला प्रिपरेशन करायचं, मी माझं नॉलेज शेअरिंग करतो, इन रिटर्न माझी रिव्हिजन होते, प्लस मला सॅटिस्फॅक्शन मिळते. कदाचित मी तुमच्यासोबत 2 तास इंटरॅक्ट करतोय, तर उरलेले 4 तास चांगलं प्रिपरेशन करू शकतोय पुन्हा एकदा. सो तुमच्याकडून मला नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळतात, मला हॅपीनेस मिळतोय माझं पॅशन परस्यू करून टीचिंगचं. सो कॉमन ग्राउंड इस्टॅब्लिश करा, तुम्हाला फायदा होतोय, मला फायदा होतोय. सो ज्यादा रेपो तयार होतो. एम्फेसिस द ऍडव्हान्टेजेस. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला लोक स्वार्थी आहेत. मॅकॅली सुद्धा म्हणलाय, होप सुद्धा म्हणलाय, लोक सगळे स्वार्थी आहेत, सगळ्यांचं म्हणणं आहे. मग जोपर्यंत लोकांना त्या गोष्टीत फायदा दिसत नाही ना, लोक करणार नाही. आता फॉर एक्झाम्पल मी फ्री देतोय ना, मी जर उद्या म्हटलं ना की हेच लेक्चर पेड असतील, बरेचसे मुलं डायरेक्ट गायब होतील. आणि हे मला माहिती, कारण जोपर्यंत त्यांना त्याच्यात फायदा दिसतोय त्यांचा, तोपर्यंत ते ऍक्सेप्टेबल आहे. भले आम्हाला त्याच्यानंतर चांगले एज्युकेशन मिळू अगर ना मिळू,
ठीक आहे, जे जेन्युइन स्टुडंट्स आहेत काही ते नक्कीच तयार होतील की सर आम्ही पेड करायला तयार आहे, आणि काही मला म्हटलेत पण सर तुम्ही चार्ज घ्या तरी आम्ही यायला तयार आहे. सो ऑब्व्हियसली मी अशा लोकांना जास्त अटेन्शन देणार आहे, जास्त त्यांच्यावरती फोकस करणार आहे, ही तर नॅचरल असतं राईट, की जे जेन्युइन आहेत. सो माझं एक्सपेक्टेशन आहे जर 100 व्ह्यूज येत असतील ना तर 100 पैकी 100 मुलं जेन्युइन असावी, आणि त्या 100 मुलांना मी रिस्पॉन्ड करू शकतो. ठीक आहे. सो जेन्युइनली तुम्ही सिन्सिअर असाल तर तुम्हाला ऍप्रिशिएट केलं जातं. मीच काय सगळीकडून ऍप्रिशिएट करतो, तुमच्या घरचे ऍप्रिशिएट करतात. तुम्ही सिन्सिअर असाल ना तर घरचे पाहतात. सी, माझं असं नेहमी म्हणणं असतं की लेट सपोज तुम्ही एक्झाम क्रॅक जरी नाही झाली ना, तुमच्या अवतीभोवतीचे लोक आहे ना, तुम्ही ते लोक असं म्हटले पाहिजे तुम्हाला, यार यांनी जेन्युइन प्रयत्न केले, नशिबाने याला साथ नाही दिली, त्यावेळेस तुम्ही सक्सेस आहे असं समजून चालू. पण जर असं म्हटले ना लोक, काही जण असं आहेत, सिलेक्ट झाल्यानंतर पण लोक म्हणतात नशिबाने लागलं, तुक्के लागले त्याचे म्हणून झालं, मला वाटतं अभ्यास करत होता उगं झालं, नाही फायदा, तुम्हाला त्याची ती रिस्पेक्ट मिळणार नाही राईट. किंवा असं पण नाही झालं पाहिजे, नाही झालं तर आम्हाला माहिती होणारच नव्हतं, अभ्यास नव्हता करीत, असं पण नाही झालं पाहिजे. पण जेव्हा लोक तुम्हाला अप्रिशिएट करतील ना, तुम्ही स्ट्रगल केलंय, तुम्ही कन्सिस्टंटली काम करताय, तुम्ही सिन्सिअर आहात, तुम्ही अभ्यास करताय, ठीक आहे, नाही होत ना हरकत नाही, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. मी पाहिले लोकांना विश्वास ठेवताना, पालकांना विश्वास ठेवताना, पालक म्हणतात ठीक आहे तू जेन्युइनली करतोय, आणखी एकदा ट्राय कर, हरकत नाही, तुझ्यात ते पोटेन्शियल आहे, तू अभ्यास करतोय, तू ट्राय कर, ठीक आहे. सो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की यस वी कॅन डू इट. सो मी नेहमी सांगत असतो, त्याच्यामुळे करत राहा, तुम्हाला अप्रिशिएट करत राहतील, अभ्यास करत राहा, एक्झामचं टेन्शन नका घेऊ, एक्झामसाठी मी आहे, ठीक आहे. सो तुम्हाला ऍडव्हान्टेजेस समजून सांगायचे नेहमी, समोरच्याला काय फायदा होईल, मग ती केस स्टडी लक्षात ठेवा, मग मी त्यावेळेस फायदा सांगेल पालकांना, याच्यातून काय फायदा आहे, की कशी त्यांना लिगल पनिशमेंट नाही मिळणार, कसं त्यांच्या मुली उद्या मोठ्या झाल्या तर कदाचित त्या स्पोर्ट्स पर्सन होऊ शकतील, कदाचित त्या मोठ्या क्षेत्रात काम करू शकतील, इंटेलेक्च्युअल्स होतील, मुली शिकल्या, प्रगती झाली एक्सेट्रा, अशा पद्धतीने त्यांचा फायदा काय त्या गोष्टींच्यात हे समजून सांगितलं तर लोक 10 to जास्त असतात, ते करण्यासाठी रेडी असतात. फायदा झाल्यानंतर सगळ्याच, म्हणून तर सांगितलं ना, सपोज कोणी जर बोलवलं भाषणाला तर लोक येत नाही, पण जेवण म्हणलं तर लोक येतात. फायदा दिसला, चला भाषणाला चालू, जेवण पण होते, किंवा म्हटलं चला 500 रुपये देतो तरी येणार, कारण का 500 भेटतं ते, प्लस ऐकायला पण भेटते. नेक्स्ट, स्टोरी टेलिंग. वी हॅव इन्फ्लुएन्स बाय पॉवरफुल स्टोरीज. लहानपणापासून आपल्याला गोष्टी शिकवल्या, तर महाभारतातील असू द्या, रामायणातील गोष्टी असू द्या, त्या आपल्याला इन्फ्लुएन्स करू जातात. छत्रपती शिवाजी राजे असू द्या, आणि मातोश्री जिजाबाई असू द्या, यांच्याबद्दलच्या ज्या स्टोरीज सांगितल्या जातात लहानपणापासून, ते इन्फ्लुएन्स करतात. सो अशाच पद्धतीने एक स्टोरी टेलिंग, आणि स्टोरी टेलिंग म्हणजे काय बघतो, तोंडी स्टोरी सांगतो ती नाही, स्टोरी मूव्हीच्या माध्यमातून सांगितली जाते, स्टोरी बुक्सच्या माध्यमातून सांगितली जाते, स्टोरी वेब सिरीजच्या माध्यमातून सांगितली जाऊ शकते, एटसेट्रा. ट्रिम्स ऑफ ट्रूथ. सो रामायणात सत्याची बाजू घेतली तर किती गरजेचं आहे, सत्याचा नेहमी विजय होतो, सत्याचा नेहमी जय होतो, हे रामायणातून कळालं, जेणेकरून आपण नेहमी सत्यावरती आधारित राहू. करेज ऑफ वीर कुंवर सिंग at the age of 80 years while fighting against the British during the 1857. सो जे कुंवर सिंग होते प्रिन्स, ते 1857च्या रिव्होल्ट मध्ये त्यांनी कानपूर मधून जे काही ब्रिटिशांविरुद्ध लढले होते, त्यावेळेस त्यांचं वय 80 वर्ष होतं, 80व्या वर्षी ते लढत होते, विचार करा, ठीक आहे. द टर्न ऑब्जेक्शन्स इन टू द ऑपॉर्च्युनिटीज. परस्युएड शुड अग्री विथ द ऑडियन्स ऑब्जेक्शन्स अँड देन इलिस्ट्रेट देम हाऊ इट कॅन बी ओव्हरकम विथ द प्रपोज चेंजेस. सो यातून एक आपण करूया की एक सेशन ठेवूया, त्या सेशन मध्ये झूम वरती वगैरे एक्सेट्रा आपण सर्वांना इन्व्हाइट करूया, मी तुम्हाला डेट वगैरे असं कळवेल, ठीक आहे, आपल्या ग्रुपवरती. त्या सेशन मध्ये काय करूया, सगळे एकत्र येऊया, डिस्कस करूया, आणि तुम्हाला जेन्युइनली जे येणारे प्रॉब्लेम आहे, की लेट सपोज सर आज मला प्लॅन करता येत नाही माझं टाइम टेबल, सर मला ही समस्या येते, सर मला ऑप्शनल मध्ये हा प्रॉब्लेम येतोय, जो काही प्रॉब्लेम, प्लस विद्यार्थ्यांनी सजेस्ट पण केलं सर करंट अफेअर्स बद्दल बोला, सो ते पण बोलणार आहे मी करंट अफेअर बद्दल. बट हे झाले जेन्युइन, बट तुम्हाला जी इंडिव्हिज्युअल समस्या येते ती देखील आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू, एक सेशन ऑर्गनाईज करूया. आता मी पण बऱ्यापैकी फ्री झालोय बऱ्याचशा गोष्टी, सो टाइम पण अवेलेबल होईल. सो त्यानंतर मी एक सेशन ऑर्गनाईज करूया, त्याच्यात आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करूया, जे की तुमचे ऑब्जेक्शन आहे आपल्याला ते ऑपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट कसं करता येईल, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावरती ओव्हरकम कसं करता येईल. सो यासाठी ते जे सांगायचं होतं मला ते पण, आणि ते पण सत्य राईट, आपण ते ऑर्गनाईज करूया सेशन. कमिटमेंट. कोणत्या गोष्टीशी कमिटमेंट असल्याशिवाय परस्युएशन शक्य नाही, कमिटमेंट असायला हवी. प्रॉस्पेक्ट शुड बी परस्युडेड टू कमिट टू ए स्मॉल ऍक्शन फर्स्ट. वन्स कमिटेड द प्रॉस्पेक्ट इज मोस्ट लायकली टू अग्री टू ए लार्ज एरिया. सो एकदा तुम्हाला त्यांची कमिटमेंट मिळाली, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला छोटे छोटे बेनिफिट्स दिले अगोदर, की लेट सांगितलं तुम्ही ही गोष्ट फॉलो करा, तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस येईल, तुम्हाला ती आली, लेट सपोज आल्यानंतर मग मी सांगितलं आता एक छोटं टार्गेट अचीव्ह झालं,
तुमची कमिटमेंट दाखवा. मी तुम्हाला सर्व GS 1 2 3 ऑप्शनचे आन्सर रायटिंग करून घेईल. ही तुम्हाला अचीव्ह झाली का मी तो ऑटोमॅटिक कोणतीही गोष्ट सांगितली की तुमचं मत परिवर्तन होणार. कारण का तुमची कमिटमेंट आहे लार्जर मेन्स क्लिअर करण्यासाठी. मी 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 नेहमी सांगत असतो, मी अजिबात तुमचा ठेका घेतलेला नाही की तुम्हाला पोस्ट काढून देईल. अजिबात नाही. माझं टार्गेट आहे GS 2 पॉलिटी, GS 4 इथिक्स, एसे आणि ऑप्शनल जर PSR असेल तर PSR. सो हे 4 गोष्टीमध्ये तुम्हाला एवढं एक्सलंट बनवणं का ह्या 4 गोष्टींच्या बेसिसवर तुम्ही मेन्स क्लिअर होऊन इंटरव्ह्यूला गेलेच पाहिजे. एवढं माझं सिंपल टार्गेट आहे, जे मला सिन्सिअरली फॉलो करणारे पुढचे 1-1.5 वर्ष त्यांच्यासाठी पूर्णपणे टार्गेट आहे. पूर्ण प्लॅन करून एक 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या टायमाला काय काय गोष्टी इंट्रोड्यूस करायच्यात, जेणेकरून मला हे करता येईल की अचीव्ह करता येईल की तुम्हाला ह्या 4 गोष्टींच्या बेसिसवर मेन्स क्लिअर करायला हेल्प करता येईल. पोस्ट काढायची की नाही ना, तुम्हाला ते तुमच्यावरती, तुम्ही किती अभ्यास करताय सिन्सिअरली, राईट. सो तुम्ही किती एक्सपर्ट होता या सब्जेक्टमध्ये, 140 मार्क पडतात की 150 मार्क पडतात, तेव्हा तुमच्या पोस्ट डिपेंडेंट आहे, राईट. सो पोस्ट तुमच्या नशिबाने पण येईल. पोस्ट तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कसा परफॉर्मन्स करताय, तुम्ही किती गोष्टी प्रामाणिकपणे करताय याच्यावरती पण पोस्ट आहे. पण एवढं तर सिक्युअर आहे की मी ह्या गोष्टी सांगतोय ना या 4 सब्जेक्ट बाबत, तेवढं फॉलो केलं ना व्यवस्थित तर मेन्स डेफिनेटली क्लिअर आहे. सो कमिटमेंट असली पाहिजे त्या कामाबद्दल आणि ती कमिटमेंट दिसून येईल. ठीक आहे. सो त्यानंतर आहे स्ट्रॉंग फिलिंग्स. कोणतीही गोष्ट करताना त्या गोष्टीबद्दल स्ट्रॉंग फिलिंग्स असावे. जर परस्युएशन करायचं असेल तर लिस्नर असो तो किंवा जो परस्युएडर आहे, दोघांमध्ये पण एक स्ट्रॉंग फिलिंग्स असले पाहिजे की जेन्युइन फिलिंग्स असले पाहिजे. तुम्हाला वाटतं ऑफिस व्हावं, मला वाटतं ऑफिस व्हावं. आता फरक काय बघा, की जे कोचिंग इन्स्टिट्यूट वाले त्यांचे जेन्युइन फिलिंग काय आहे, तुम्ही व्हावं याच्यापेक्षा त्यांची जेन्युइन फिलिंग आहे की तुम्ही व्हावं, कारण का पब्लिसिटी होईल. पब्लिसिटी झाली याच्यात वाईट नाही काही, बट मी सांगतो कॉमन ग्राउंड नाही याच्यात. स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत पण इंटरेस्ट वेगवेगळा आहे, राईट. सो बऱ्याच वेळा स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत ना ते इम्पॉर्टंट असतात, की त्या गोष्टीबद्दल व्हायचंच आहे, इच्छा आहे, आत्म इच्छा आहे की ती इच्छा किती स्ट्रॉंग आहेत ना तेवढे जास्त स्ट्रॉंग आहे तुमचे चान्सेस होण्याचे. रेसिप्रोसिटी, गिव्ह अँड टेक. मी तुम्हाला शिकवेल, इन रिटर्न तुम्ही काय करायचंय. सो समाजामध्ये रेसिप्रोसिटी चालते. ऍट द सेम टाइम तुम्हाला हे लक्षात येईल, तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, मी सायकोलॉजीमध्ये नेहमी तुमच्या आणि माझ्याबद्दल बोलतो, परसुएशन टॉपिक मध्ये मी नेहमी तुमच्या आणि माझ्याबद्दल बोलणार. मी जर पुढचा जो चॅप्टर आहे ऍप्टिट्यूड, त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस बद्दल आहे, सो सिव्हिल सर्व्हिस बद्दल बोलणार. फिलॉसॉफी येईल त्यावेळेस मी पॉलिटिकल गोष्टींवरती बोलणार, फिलॉसॉफिकल गोष्टींबद्दल बोलणार. ज्यावेळेस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन येईल त्यावेळेस मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वाटतं. हेच तर इथिक्सचं ब्युटी आहे, राईट. सो मी सांगत होतो रेसिप्रोसिटी, गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असली पाहिजे तर ते चालतं. जर मी क्लीन ऍडमिनिस्ट्रेशन प्रोव्हाइड करतोय, प्रशासन, की भ्रष्टाचार नाही, तर लोकांचा रिस्पॉन्स ऑटोमॅटिक येतो. लोक म्हणतात तुम्ही भ्रष्टाचार करू नका, आम्ही तुम्हाला साथ देतो, तुमच्या चुका झाल्या तरी आम्ही तुमच्या पाठीशी घालायला तयार आहे, तुम्ही फक्त करप्शन नका करू. पिटी करप्शन तर बिलकुल नको. सो ही गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असते डेमोक्रेसीमध्ये, तर ही डेफिनेटली असते. 5 वर्ष चांगलं काम करा, ऑटोमॅटिक लोक तुम्हाला निवडून देतील. तुम्हाला गरज नाही पडणार भीक मागायची किंवा टॅक्टिक्स वेगवेगळे करायचे. ठीक आहे. पॉलिटिकल इन पॉवर, पॉलिटिकल पार्टी इन पॉवर रिलीजिंग द जॉब वॅकन्सी जस्ट बिफोर द इलेक्शन. कारण आम्ही तुम्हाला जॉब देतो, तुम्ही आम्हाला वोट द्या, सिंपल. सो आता ज्या काही वॅकन्सी आता ते कशासाठी तुम्हाला माहिती. बँड वॅगन इफेक्ट, एका पर्सननी करायला सुरुवात केली का दुसरा पण पर्सन तसे चेंजेस अडॉप्ट करायला सुरुवात करतो. सी सपोज काही चेंजेस मी केले आणि दिसलं तुम्हाला की हे चेंजेस केल्यानंतर एक्झाम क्लिअर होती, तुम्ही पण त्या चेंजेस करायला लागणार. एखाद्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मी एखादी गोष्ट इंट्रोड्यूस केली आणि लक्षात आलं माझं की यातून इफिशियन्सी वाढते, तर ऑटोमॅटिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बाकीचे लोक त्या गोष्टी फॉलो करायला लागणार. स्कॅरसिटी, टंचाई. लो बॉलिंग, लो बॉलिंग म्हणजे काय, हे असं परसुएशन टेक्निक आहे ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट इज ऑफर्ड ॲट अ लोअर प्राइस दॅन इट इज इंटेंडेड टू बी चेंज, इंटेंड टू बी चार्ज. म्हणजे काय, फ्री. हे आता जे देतोय ना ते लो बॉलिंग आहे. बऱ्याच वेळा मी ह्या ज्या फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी देतोय, पहिली गोष्ट मी म्हणतोय फ्री ऑफ कॉस्ट, बट बिलीव्ह मी इट इज नॉट ए फ्री ऑफ कॉस्ट. याच्यामध्ये माझी खूप सारी एनर्जी कॉस्ट होती, माझं खूप सारं अटेन्शन. मी बाहेर गेलो तरी माझ्या तेच विचारत असतं, आज लेक्चर शक्य नाही झालं, आज लेक्चर नाही झालं टाकता आलं, आज लेक्चर टाकलं पाहिजे, त्यासाठी पीपीटी प्रिपेअर करणं, त्यासाठी वाचणं, रिडिंग करणं, रिवाइज करणं, मग तुमच्या समोर येणं. सो इट इज कॉस्टिंग मी ॲज वेल. ठीक आहे. सो लो बॉलिंग. बट ऍक्च्युअली जे इंटेंडेड प्राइस आहे तुम्हाला, लेट सपोज मी 5,000 रुपये घ्यायला पाहिजे होते इथिक्स कोर्सचे, तर 0 घेतोय, त्याच्यापेक्षा लोअर प्राइसला घेतोय, त्यातून मी मन परसुएशन करू शकतो, तुमचं मत परिवर्तन करू शकतो. या पूर्ण इथिक्सच्या कोर्स नंतर मी तुमचं एवढं जरी मत परिवर्तन करू शकलो ना, की ऍक्च्युली सिव्हिल सर्वंट म्हणजे काय, ऍक्च्युली एक्झाम प्रिपरेशन म्हणजे करायचंय, म्हणजे काय करायचंय, ऍस्पिरंट म्हणजे काय असतं, तरी मोर दॅन सफिशियंट. प्रेज, तारीफ करत राहा, तुम्ही किती ग्रेट आहे ही तारीफ करत राहा. असे गोड बोले माणसं आपल्या आयुष्यात भरपूर आहेत. तुमच्याकडून काही पाहिजे असेल ना, तुमचं मत परिवर्तन करायचं असेल ना, तुम्ही फक्त जा कुठेही, पण तुम्हाला 1 मिनिटात कळेल
किती लोक गोड गोड बोलून बोलून आपल्याला कुठं त्यांना जे पाहिजे ते आपल्याला करायला लावतात ना, याची आपल्या आयडिया पण नाही. बऱ्याच वेळांना बऱ्याच विद्यार्थ्यांना असेल, बऱ्याच विद्यार्थी मला असं म्हणतात की ओपिनियन शेअर सर आम्ही तुम्हाला भीतो, घाबरतो, कारण तुम्ही खूप स्पष्ट वक्ते, जे काय आहे ते तोंडावर बोलणारे, समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल, बट बऱ्याच वेळा रियालिटीच सांगून देणारे. सो माझं काम आहे ते रियालिटी सांगणं. मी त्या टाईपचा नाही की तुम्हाला वा वा तुम्ही करताय ते बेस्ट आहे, तुम्ही फक्त माझी मेंटरशिप घेत राहा, तुम्ही माझ्याकडून जे काय पैसे देत राहा, इथिक्सचा क्लास असेल ते करत राहा, सो जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. मी त्या पद्धतीचा नाही. तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला फायदा आहे, नाही करायचं तर नका करू. मी ऑलरेडी सांगितलंय, मला काय मी मिलिनियर होणार नाही ध्रुव राठी सारखा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे 100 व्ह्यूज कमवून. बट सांगण्याचं काय की प्रेज, मग परस्युएशन साठी प्रेज केला तर इतकी तारीफ केली तुमच्या समोर, बट तुम्ही काय करायचं उलट्या डायरेक्शन. तुम्ही हे कशा पद्धतीने वापरायचं केस स्टडीमध्ये, समोरच्याला प्रेज करणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याची तारीफ करणं, त्याला नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट सपोज तुम्ही उद्या जाऊन IAS झाले, तुमच्या समोर एखादा मिनिस्टर किंवा MLA येऊन बसला एखादी डिमांड घेऊन. आता तुम्हाला काय करायचं, त्याचं मत परिवर्तन करायचं काय की तो सांगतो की मला असं इथे ब्रिज करून पाहिजे, आणि तुम्ही सांगताय की फंडिंग नाही. तो डायरेक्ट म्हणणार फंडिंग नाही, म्हणता ठीक आहे मी मिनिस्टरला संग बोलतो. पण तुम्हाला काय करायचं, त्याचं मत परिवर्तन करायचं की तो ब्रिज बांधलाच नाही पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली हा ब्रिज नाही बांधायला पाहिजे, पण केवळ पॉलिटिकल प्रेशरमुळे तो करतोय. मग त्याचं मत परिवर्तन करायचं ना, मग तुम्ही त्याच्याशी आधी त्याची खूप तारीफ करा की सर मी पाहतोय तुम्ही MLA म्हणून एवढं भारी काम करताय, आणि मला नक्कीच खात्री तुम्ही जर हे प्रपोजल घेऊन आला असाल हे ब्रिजचं, तर नक्कीच ते इम्पॉर्टंट असलं पाहिजे. मला हे सुद्धा माहिती तुमच्याकडे खूप साऱ्या कामाच्या प्रायोरिटीज आहेत, आणि त्या प्रायोरिटी पैकी ही एक प्रायोरिटी. बट ऍट द सेम टाइम तुम्ही मी पाहतो तुम्ही काम केलेली, तुम्ही शाळांमध्ये काय हेल्प केलेली, कशा प्रकारे हॉस्पिटल बांधले, आणि नक्की सर तुम्ही जे हॉस्पिटल बांधले ना ते खूप प्रेजवर्दी त्या गावामध्ये. तुम्ही जे काम केलं ना ते खूप चांगलं आहे. तशा प्रकारचं काम असेल सर नक्की मला सांगा पुन्हा एकदा. हे तर करूच आपण, हे तर बघूच याच्याकडे काय होतंय, करूच म्हणण्यापेक्षा हे तर बघूच याचं काय होतंय, पण तशा प्रकारचं काम असेल तर नक्की सांगा. ते काम खूप अप्रिशिएटिव्ह लोक प्रेस करा, तो माणूस 2 मिनिटात विसरून जाईल अरे आपल्या विरोधात तर नाही. तोच हळूहळू म्हणायला लागेल की तुम्हाला बघा जमलं तर शक्य झालं तर बघा ते ब्रिजचं होत असेल तर, नसेल तर तसं सांगा मला, आपण काही सोल्युशन काढता आले का पाहू. ऑटोमॅटिक रिप्लाय येतो. सो ते प्रेज करणं फार इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि सोशल इन्फ्लुएन्स तर आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहेच. सो पुन्हा एकदा सांगतो, हे परस्युएशन जे आहे ना अत्यंत महत्वाचं आहे इन टर्म्स ऑफ केस स्टडी. आणि यानंतर आपण एखादी केस स्टडी घेऊया, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल लेवलला ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ती परस्युएशनच्या अँगलने कशी सॉल्व्ह करता येईल हे देखील पाहूया. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट इट. विथ धिस द ऍटिट्यूड लेक्चर और ऍटिट्यूड पॉईंट हा संपलेला आहे. यानंतरच्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ऍप्टिट्यूड सुरू करणार आहोत. डेफिनेटली ऍप्टिट्यूड आणि त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स हे अत्यंत महत्वाचे 2 टॉपिक आहे, ते पाहणार. मीन व्हाईल मधल्या 2-3 काळात आपण काही केस स्टडी डिस्कस करूया, काही अदर थिंग्स असल्या गोष्टी, काही इथिक्स बद्दलच्या काही अदर गोष्टी असतील त्या देखील डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये स्टॅग्नन्सी येऊ नये आणि बाहेरच्या गोष्टींचा प्रेशर येऊ नये. हे काय चाललंय सर, करंट अफेअर कसं, SC कसं, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार. ठीक आहे, सो थांबूया या सेशनमध्ये. छोटंसं सेशन आहे बट थांबूया या ठिकाणी. ठीक आहे, प्रिपरेशन करत राहा. ज्या नोट्स काढणं गरजेचं आहे त्या नोट्स काढत राहा. ठीक आहे, सो ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टीमध्ये पाठीमागे नाही पाहायचं. सो दॅट्स ऑल अबाउट दिस. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चर.